नमस्कार, मी प्राध्यापक शीतल परके। आज आपण अकाउंटन्सी पेपर 2 मधील सिंगल एंट्री सिस्टम या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करताना प्रॉब्लेम सोडवताना कोणते अकाउंट्स ओपन करायचे आहेत हे समजून घेऊया। आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि त्याचबरोबर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स ओपन करायचं आहे। स्टेटमेंट ऑफ अफेअर अकाउंट ओपन करताना आपल्याला 2 इयरचं एकत्रितरित्या अकाउंट ओपन केलं तरी चालेल किंवा हे सेपरेट अकाउंट ओपन केले तरी चालेल। या ठिकाणी मी दोन्हीही इयरचे एकत्रित अकाउंट ओपन केलेले आहेत। 2016 आणि 2017 हे असे एकत्रित अकाउंट ओपन केले आहेत। आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर ॲज ऑन 31 मार्च 2016 आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर ॲज ऑन 31 मार्च 2017 अशा पद्धतीने 2 अकाउंट्सही ओपन करू शकतो, परंतु मी इथे दोन्हीही एकत्रित अकाउंट ओपन केलेले आहेत। आता आपण प्रॉब्लेम रीड करून घेऊया। प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहूया। प्रॉब्लेम नंबर 12चा आपण अभ्यास करतोय सध्या। या ठिकाणी पहा सांगितलेलं आहे, फॉलोइंग रेकॉर्ड्स ऑफ मिस्टर राज वेअर केप ऑन सिंगल एंट्री सिस्टीम। या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये 2016 आणि 2017चे बॅलन्सेस दिलेले आहेत। इथे मिस्टर राजने इन्व्हेस्ट केलेले आहेत 4,000 रुपये बिझनेसमध्ये। त्याचबरोबर त्याने काही पैसे विड्रॉन केलेले आहेत, स्वतःच्या खर्चासाठी 15,000 रुपये काढलेले आहेत, ते आपल्याला शो करायचे आहेत। त्यानंतर बॅड डेप्स आहेत 500 रुपयांचे आणि डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायचे आहेत 5% मशिनरीवरती आणि 5% फर्निचरवरती। या ठिकाणी 2016 आणि 2017चा जो बॅलन्स दिलेला आहे ते त्या कॉलममध्येच द्यायचा आहे आपल्याला। आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। जे ॲसेट आहेत ते ॲसेट आपण ॲसेट साईडला घेणार आहोत आणि ज्या लायबिलिटीज दिलेल्या आहेत त्या लायबिलिटी साईडला घेणार आहोत। या ठिकाणी आपल्याला ॲसेट आणि लायबिलिटी दिलेल्या आहेत, 2च लायबिलिटी आहेत त्या आपण घेणार आहोत। सुरुवातीला ॲसेटचं पोस्टिंग करून घेऊया। स्टॉक दिलेले आहेत पहा, दोन्हीचं एकत्रितच आपण पोस्टिंग करणार आहोत 2016 आणि 17चे। स्टॉकची अमाऊंट आपण घेतलेली आहे 15,000 आणि 14,000। त्यानंतर बँकची अमाऊंट घेतलेली आहे 1,900 आणि 2,100। सन्ड्री डेटर्स आहेत 43,000 आणि 35,000। ह्या सगळ्या अमाऊंट आपण प्रॉब्लेममधलंच घेतोय। फर्निचर 53,500 आणि 44,000। त्यानंतर प्लांट अँड मशिनरी दिलेला आहे 42,500, 2016ची अमाऊंट आहे आणि 55,500 ही 2017ची अमाऊंट आहे। ॲसेटचं पोस्टिंग झालेलं आहे। आता आपण लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करून घेऊया। लायबिलिटी साईडमध्ये सुरुवातीला लोन्स टेकन घेतलेला आहे पहा आपण इथे, त्याची अमाऊंट पण आहे 2016चे 21,000 आणि 2017ची ही 21,000च आहे। त्यानंतर क्रेडिटर्स आहेत सन्ट्री क्रेडिटर्स 18,000 आणि 14,900। आपलं पोस्टिंग पूर्णपणे झालेलं आहे। आता आपण प्रॉब्लेम टेली करून घेऊया। 2016ची टोटल येते 1,55,900 आणि 2017ची अमाऊंट येते 1,50,600। ती दोन्ही बाजूला आपण करून घेऊया, लिहून घेऊया आणि फरक जो येईल त्याला आपण कॅपिटल असं हेडिंग द्यायचं आहे। बॅलन्सिंग फिगर त्याला हेडिंग द्यायचं आहे कॅपिटल आणि अमाऊंट आलेली आहे 1,17,900 आणि 1,14,700। स्टेटमेंट ऑफ अफेअर आपलं कंप्लीट झालेलं आहे। आता आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करणार आहोत। लगेच खाली आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017। याच प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे विचारलं तर बॅलन्स शीटसुद्धा तयार करावं लागतं, परंतु या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट विचारलेलं नाही आहे, करायला सांगितलेलं नाही आहे। त्यामुळे आपण फक्त हे 2च अकाउंट ओपन करणार आहोत। पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपण बॅलन्स शीटसुद्धा ओपन करणार आहोत। अशा प्रकारे आपण हे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करून घ्यायचे, पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज। सुरुवातीला 2017चा जो कॅपिटल आलेला आहे ते कॅपिटल आपण लिहून घेणार आहोत। कॅपिटल ॲज ऑन 31 मार्च 2017 असं हेडिंग आपण देणार आहोत इथे।
कॅपिटल ॲज ऑन 31 मार्च 2017 1,14,700. त्यामधून जे ड्रॉइंग्स घेतलेले आहेत मिस्टर राजने 15,000 रुपयांचे ते आपण ॲड करणार आहोत. ड्रॉइंग्स ड्युरिंग द इयर. ड्रॉइंग्स हे नेहमी ॲडच करायचे असतात कारण ते कॅपिटलचा भाग असतो. 15,000 रुपये घेतलेले आहेत ते ॲड करणार आहोत. याची टोटल येणार 1,29,700. आता या टोटलमधून मिस्टर राजने 15,000 रुपयांमधील 4,000 रुपये खर्च केलेले आहेत, त्याच्यामुळे ते आपण लेस करणार आहोत. लेस ॲडिशनल कॅपिटल 4,000. लेस करून अमाऊंट येते 1,25,700. आणि ती जी अमाऊंट आलेली आहे त्याला आपण नाव देणार आहोत इफेक्टिव्ह कॅपिटल. आता याच्यामधून आपल्याला 2016ची जी कॅपिटलची अमाऊंट आलेली आहे ती लेस करून घ्यायची आहे. 2016ची अमाऊंट आहे 1,16,900. ही अमाऊंट लेस केल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट येते 8,800 त्याला आपण हेडिंग देणार आहोत ग्रॉस प्रॉफिट. यानंतर या ग्रॉस प्रॉफिटमधून आपल्याला जे बॅड डेट सांगितलेले आहेत आणि डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचरचं ते आपण इथे चार्ज करणार आहोत. बॅड डेट सांगितलेले आहेत 500 रुपये. त्या सगळ्या गोष्टी आपण ग्रॉस प्रॉफिटमधून लेस करणार आहोत. इथे हेडिंग देऊया लेस बॅड डेट्स आणि डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन आहे 2,775 आणि फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे 2,200. दोन्हीची टोटल आपण आउटर कॉलमला घेणार आहोत 5,475. आणि 5,475 ही अमाऊंट आपण वजा केल्यानंतर आपल्याला 3,325 अमाऊंट मिळते, त्याला आपण हे हेडिंग देणार आहोत नेट प्रॉफिट फॉर द इयर 2017. आणि अशा प्रकारे इथे आपला प्रॉब्लेम संपला आहे.